is parallel to the side of the triangle intersect the other two side in two distinct point, then the line divides those sides in same proportion. Then the line divides those sides in the same proportion. बघा, सेम प्रपोर्शन या ठिकाणी महत्वाचं वाक्य आहे. इफ आणि देन स्टेटमेंट गेल्या वर्षी शिकले का आपण? साध्या वाक्याला इफ देन या ठिकाणी आपण करतो. शब्द महत्वाचे ते मी आता बॉक्स केलेले. इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल इट इंटरसेक्ट अदर टू साइड इन द टू डिफरंट पॉइंट देन द लाइन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. असं वाक्य आलं पाहिजे. बघा आता तुम्हाला काय कळलं त्यातलं? इफ लाइन, इफ आणि देन. इफचं वाक्य गिव्हन डाटा असते, देनचं वाक्य प्रूव्ह दॅट करायचं असतं. हे आपण गेल्या वर्षी बघितलं. इफ देनचे जेव्हा वाक्य बघितले, साध्या वाक्याला कंडिशनल स्टेटमेंट आपण बनवतो. म्हणजे साध्या वाक्याला इफ देन मध्ये बनवलं की इफचा पार्ट गिव्हन असते, देनचा पार्ट उत्तरात आणायचा असते, म्हणजे प्रूव्ह दॅट करायचा असते, शो दॅट करायचा असते. मग इथे इफचा पार्ट काय? इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल इट इंटरसेक्ट अदर टू साइड इन द टू डिफरंट पॉइंट देन द लाइन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. हे महत्वाचं आहे. आता वाक्य काय म्हणते? त्या वाक्यावरून पहिल्यांदा फिगर काढायची. आता फिगर काढताना लक्ष द्यायचं की बाबा काय करायचं आपल्याला? एक ट्रायंगल गरजेचं आहे. तर इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल या ठिकाणी गरजेचा आहे. नाही, एक ट्रायंगल गरजेचं आहे, तसं काही नाही. एनी ट्रायंगल बर का. इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलला किती साइड्स असतात? 3. तिन्ही पैकी एका साइडला पॅरलल असणारी लाईन. आता एका साइडला पॅरलल असणारी लाईन म्हणजे बघा ए बी सी असं त्याला आपण नाव देऊया आणि एक लाईन काढूया. इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल, ही लाईन ह्या साइडला पॅरलल आहे. देन द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द टू डिस्टंट पॉइंट. बघा, तर ती लाईन ह्या दोन साइडला दोन डिफरंट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायचे. त्याला नाव देऊ आपण पी आणि क्यू. वाक्य तेच म्हणते, त्याच्यावरूनच डायग्राम काढायला मी. इफ लाइन इज पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट अदर टू साइड इन द टू डिफरंट पॉइंट भेटले. देन द लाइन डिवाइड्स दोज साइड इन द सेम. दोज म्हणजे काय? ह्या दोन साइड इन द सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन म्हणजे का? समप्रमाणात. आता समप्रमाणात म्हणजे कसं? इकडे जेवढे भाग होतात तेवढेच इकडे भाग होतात, किंवा इकडच्या भागाचा रेशो आणि इकडच्या भागाचा रेशो सेम असतो, असं आणायचं आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये. आता लक्ष द्या, सेम भाग म्हणजे कसं? एपी इज टू पीबी हा रेशो इज इक्वल टू द AQ इज टू QC हे आणायचे. मग आता आपल्याला त्याच्यानुसार काय करूया आपण? गिव्हन टू प्रूव्ह. आता डायग्राम मध्ये जे दिसते त्या पद्धतीने आपण लिहूया. गिव्हन, थांबा काहीच लिहू नका. गिव्हन टू प्रूव्ह, नाही प्रूव्ह तिकडे घेतो ना, कन्स्ट्रक्शन. गिव्हन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन. आता गिव्हन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन कसं सोडवायचं बघा. गिव्हन मध्ये ट्रायंगल ABC दिसला का? लाईन L पॅरलल टू साइड BC दिसले का? आता तुम्ही एक्स्ट्रा बचाट लिहू शकतात, गरज नाही. काय? लाईन L इंटरसेक्ट द इन पॉइंट P इन पॉइंट Q असं लिहू शकतात, पण प्रश्न असते 3 मार्काचा, वेळ घालण्यात जास्त महत्व नाही. एवढं जरी गिव्हन लिहिलं तरी बस. लाईन L इज पॅरलल टू द साइड BC एवढीच कंडिशन महत्वाची आहे गिव्हन. आता काय करायचंय? देन द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. देन द लाईन डिवाइड्स दोज साइड इन द सेम प्रपोर्शन. ती लाईन त्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे इधर के दो रेशो. इधर के दो रेशो कोणते? AP इज टू PB दोन भाग त्याचा रेशो, आणि इधर के दो भाग AQ इज टू QC असं आणायचं. आता त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागते. कन्स्ट्रक्शन काय करायचं बाबा? तर हे दोन या ठिकाणी ट्रायंगल डॉट 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 जोडायचे. कोणते दोन लाईन? PC आणि BQ. जॉईन PC अँड BQ. इथवर कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? एक ट्रायंगल काढला, एक लाईन साइड पॅरलल टू BC काढलं, त्याच्यानंतर इधर के दो भाग AP इज टू PB AQ इज टू QC काढलं, आणि ते प्रूव्ह दॅट करण्यासाठी हे दोन कन्स्ट्रक्शन केलं. आता प्रूफ मध्ये लक्ष द्या, सर्वात महत्वाचा भाग प्रूफ.
प्रूफ तुम्हाला 3 टप्प्यामध्ये लक्षात ठेवायचं, 3 स्टेटमेंट मध्ये आपोआप लक्षात येते, एकदम सोपं आहे, बाकी काहीच करायचं नाही. 3 स्टेटमेंट लिहायचं. आतापर्यंत आता इथं बचाट दिलं एवढं मोठं, एवढं द्यायची गरज नाही. काय करायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. आता मी जेवढं इन फिगर मध्ये जेवढे या ठिकाणी ट्रायंगल घेतोय त्या पद्धतीने बघायचं. हा, पहिल्यांदा एरिया ऑफ द ट्रायंगल APQ दिसला, अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल BPQ. APQ आणि BPQ. APQ वरचा, BPQ इकडचा वाला. जर हे दोन ट्रायंगल बघितले तर आता तुम्हाला या ठिकाणी आता आपण काय शिकलं, बेस आणि हाईट. बेस इक्वल असताना हाईटच्या बरोबर, हाईट इक्वल असताना बेसच्या बरोबर. आता जर या ठिकाणी मी इथं एक हाईट काढली, समजा उगची अशी हाईट काढली, तर मला सांगा APQ ची पण हाईट हीच होती आणि BPQ ची पण हाईट हीच होती. त्याच्या वर्टेक्स मध्ये ऑब्ट्यूस असल्यामुळे बाहेर. मग या ठिकाणी ती हाईट काढली जरी नसली तरीही तरीही त्या ट्रायंगलची हाईट इक्वल आहे आणि हाईट इक्वल असताना बेसच्या बरोबर. APQ चा बेस आहे AP आणि BPQ चा बेस आहे BP. त्याला कारण द्यायचं ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हा, आता बघ ना, इथून मी हाईट काढली तर APच बेस होणार आहे ना, आणि ह्याचा BP बेस होणार आहे या ट्रायंगलचा. इथून मी हाईट काढली ना, आता इमॅजिन केली तर. आता तसंच नाव दुसऱ्यांदा काय करायचं आपल्याला, एरिया ऑफ द ट्रायंगल APQ घ्यायचा आहे, पण त्याला ना एरिया ऑफ द ट्रायंगल CQP घ्यायचा. आता APQ घ्यायचा, CQP घ्यायचा. जर इमॅजिन करा, जर मी इकडनं हाईट काढली तर हे दोन ट्रायंगल्स विथ इक्वल हाईटचेच होते. आणि मग असं जर केलं तर या ठिकाणी APQ चा बेस होतो AQ, आता इकडनं तोंड केलेला बघितला तर, आणि CQP चा बेस होतो CQ म्हणजे QC, असं आपल्याला घेता येते. पण ह्याला पण तेच कारण, काय, ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला काय वेगळं दिसायला रे? हा, BPQ आणि CQP दिसायले. हा, हे दोन तर इक्वेशन इकडचे दोन घेऊन मांडले आपण. आता हे दोन वेगळे दिसायले तर ह्याला दोन इथे इक्वल करायचं. कसं होते बघा, ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. लाईन L पॅरलल साइड BC गिवन डाटामध्ये आहे. जर पॅरलल लाईन्स घेतले आणि त्याच्यामधले ट्रायंगल कन्सिडर केले तर त्यांचा बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असते. म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ द ट्रायंगल CQP. त्याला कारण काय, ट्रायंगल्स विथ कॉमन बेस अँड हाईट. इक्वेशन नंबर 3. आता बघा, दोन इक्वेशन आपण APQ BPQ मांडलं, APQ CQP मांडलं, आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये BPQ आणि CQP इक्वल झाले. म्हणजे फ्रॉम 1 to 3 हे सगळी बाजू इक्वल आहे. मग असं लिहायचं, फ्रॉम 1 2 and 3 डायरेक्ट फ्रॉम 1 to 3 जर LHS इक्वल असेल तर RHS सुद्धा इक्वल होते. म्हणजे AP is to PB is equal to AQ is to QC. हे असे इक्वल आलेले आहेत. 3 स्टेटमेंट मध्ये तुम्हाला तोंडपाठ करायचं आहे. फिगर लक्षात आली. मग कोणता घेतला, वरचा AQP BPQ, ह्याला काय घ्यायचं, AP ला PB ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट. AQP CQP ह्याला कोणतं घ्यायचं, AQ ला QC ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट सेम. आणि ह्याच्यामध्ये जे वेगळे आलेत ना दोन, त्यांना इथं इक्वल करायचं पॅरलल लाईन्स मुळे. आणि फ्रॉम 1 to 3 आपल्याला 2 प्रूव्ह लिहून टाकायचं. ओके, राईट डाऊन, व्यवस्थित लिहा. कुठं तिसऱ्यांदा एकदम बघू नका थेरम कडे, एकदम बघितल्यावर कळत नाही. गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन 1 by 1 करा, प्रूफ सांगतो मी त्यावर. काय म्हणा, इक्वल कसं करायचं, करायची गरज नाही. पॅरलल लाईन्स मधले ट्रायंगल कसे असतात, इक्वल. पॅरलल लाईन्स मध्ये आहेत का नाही बघ, ही पॅरलल लाईन्स ह्याला आहे का, ह्याच्यातले कोणते BPQ CQP पॅरलल लाईन्स मधलेच आहेत, दिसायला का असे, त्यांचा एरिया इक्वलच असते.